उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शनिवारी दुपारी एका शाळेत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याचा खेळता खेळता अचानक पडून मृत्यू झाला। त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण झाले आहे। त्यांनी रुग्णालयातील शिक्षकांना धारेवर धरले, तर डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा संशय आहे। हिमायूनपूर येथील रहिवासी धनपाल यांचा 8 वर्षांचा मुलगा चंद्रकांत हा हंसवाहिनी इंटर स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत होता। तो शनिवारी शाळेत गेला। दुपारच्या जेवणाच्या वेळी जेवल्यानंतर तो खेळत असताना अचानक जमिनीवर पडताच त्याचे मित्र त्याच्या भोवती जमा झाले। याची माहिती त्यांनी शिक्षकांना दिली। शिक्षकांनी तातडीने घटनास्थळी येत त्याला दवाखान्यात भरती केले। चंद्रकांत याला तातडीने वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याला मृत घोषित केले गेले। याबाबत माहिती देताना शाळेचे प्राचार्य रामबाबू म्हणाले की मधल्या सुट्टीच्या वेळी जेवल्यानंतर आणि खेळून सर्व मुलेही त्यांच्या वर्गात जात होते। यावेळी चंद्रकांत अचानक खाली पडला। त्याला दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता।